हा जबरदस्त थंडी पडली मंडळी. नमस्कार रामराम मंडळी, मी तुषार आपल्या नवीन थेट कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे. 2 दिवस झाले कडाक्याची थंडी पडली. साधारण टेम्परेचर 8 ते 9च्या दरम्यान असेल. आपण लेट उठतो, परंतु आज थंडीमुळे जरा लवकर उठायला लागलं. येऊन डायरेक्ट बसलोय पिरशाजवळ. आता थोड्या वेळात आहे ना, सगळं इकडून धुकं दिसेल तुम्हाला. आणि हा आहे पिरसा, सध्या जो लुप्त होत जातोय कोकणातून पण प्रत्येक घरी, कारण ह्याची जागा प्रत्येक ठिकाणी घेतली आता गॅसने. त्याच्यामुळे याच्या अगोदर सगळी कामं ही पिरशावरतीच व्हायची. जेवण असू दे, चिकन असू दे. त्याच्यामुळे हा लुप्त होत चाललाय. आणि हॉटेलमध्ये लिहिलं जातं चुलीवरचं जेवण. घरातली चूल आपण गायब केली आणि हॉटेलमध्ये जेवायला जातोय चुलीवरचं जेवण. एक एक सगळं कसं चेंज होत चाललंय बघा. आणि सकाळ सकाळी आपल्याकडे आल्यात मस्तपैकी ताजे ताजे मासे. ढोमी आहेत, भरपूर मिक्स प्रकारचे आहेत. आज काय मासेच खायला भेटणार मस्तपैकी. आणि आज नाश्त्यामध्ये मस्तपैकी मच्छी होती आणि तो डबा सोडण्यासाठी माचेगावला जावं लागलं. असा प्रयत्न करायला लागतो कलमावरती चढण्यासाठी, कारण मुद्दाच एवढा आहे की चढायला भरपूर अडचणी येतात. हे बघा, हे आपल्या समोर एक खाली पाऱ्याची इथं मोठं कलम आहे. साधारण 100 वर्ष झाले असतील या कलमा. आणि मुद्दा एवढा मोठा झालाय ना की आता वरती बघितलं कसा चढला, तो पोटलून चढावं लागतंय. आता दुसरा तिसरा कारागीर आला एक अजून, कारण तिघे पण पेंटर आहे आणि वरती परत बांधल्याशिवाय चढता येणार नाही. त्याच्यामुळे आता परत बांधतात आहे. हे बघा कशी जबरदस्त अशी परत बांधली आता यांनी. साधारण 1 2 3 4 5 6 7 स्टेपची आहे. आता आलो शेतामध्ये आणि बघ काजू लागते काय, पिपरं पडलेत काय काजूवरती, ती आई बघते. परंतु नुसता तोवर आला, अजून काय लागले नाही काजू. आणि इकडे परवा लाकडं फोडलेली होती, ती लाकडं पण बघायची होती हा व्यवस्थित. आणि ह्या साईडला आहे ना, एवढे सकाळचे कोंबडे असतात ना, रान कोंबडे, आणि अस्सल असे तुरेवाले जबरदस्त मोठे असतात. परवा आलो तेव्हा पण होते. आणि या साईडला आहे ना गावठी लिंबीन आहे. आणि त्या गावठी लिंबिनीचं आहे ना, लिंबू एवढं आंबट असतं, भयंकर आंबट असतात. आता इकडे थोडीशी पापडी काढायची वरची. आई आले पापडी काढायला, तिला दिसत नाही. तरी ही आहे पापडी. आज मस्त की ताजी ताजी भाजी, पापडीची भाजी खायला भेटणारच. आई पण काढते गे. तरी बघा मंडळी, मस्तपैकी पापडी लागले आहे. पूर्णपणे वेळी आहे ना, पूर्ण भरून घेतलंय. भाजी वगैरे सगळी काढून झाली. त्याच्यानंतर संध्याकाळचा सनसेट बघत आपण गेलो होतो करबुडा फाट्यावरती. तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते. जर का व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक, शेअर आणि सर्वाधिक सबस्क्राईब करा.